देशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचार विरोधात भारत सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बजरंग दल आणि इतर हिंदू संघटनांनी मोर्चा काढला होता। त्या ठिकाणी मोर्चेकरांनी एकत्र येऊन बांगलादेश विरोधात घोषणाबाजी केली। बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या करण्यात आलेल्या निर्घृण हत्येचे पडसाद भारतात तीव्रपणे उमटताना दिसत आहेत। देशातील विविध भागात यावरून आंदोलन होत आहेत। मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा देशातील प्रमुख शहरांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी बांगलादेशच्या उच्चायोगाला घेरावन घालण्याचा प्रयत्न झाला, तर काही ठिकाणी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे पुतळे जाळण्यात आले। आज अकोलामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून मोहम्मद युनूस यांचा पुतळा जाळला। शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि विस्तृत बातम्यांसाठी आमच्या मातृभूमी लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। मुर्दाबाद